शांततेचे फळ प्रार्थना, प्रार्थनेचे फळ श्रद्धा, श्रद्धेचे फळ प्रेम आणि प्रेमाचे फळ सेवा आणि सेवेचे फळ शांती. शब्द आहेत कलकत्त्याच्या मदर तेरेसा यांची. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेरुसलेमचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये अर्पण घेऊन येणारी सगळी मंडळी आणि त्या मंडळीमध्ये एक वृद्ध असा पुरुष हातामध्ये अर्पणाचा ताट घेऊन जात असलेला. एका याचकाने त्याला हटकलं आणि त्याला सांगितलं, तू इथे अर्पण करू शकत नाहीस, कारण तुझ्या पोटी मूलबाळ नाही, तू निसंतान आहेस, इथून परत जा. एवढंच नाही तर त्याच्या हातातील ताट त्याने भिरकावून दिलं. अतिशय दुःखी अंतःकरणाने हा माणूस आपल्या घरी जातो, आपल्या बायकोला सगळी घडलेली घटना सांगतो आणि तिला सांगतो, आता मी चाललो रानामध्ये. अंगावरची चांगले कपडे त्याने बाजूला केले, वैराग्याची वस्त्रे पांघरली आणि जाऊन तो रानामध्ये परमेश्वराची प्रार्थना करू लागला. परमेश्वराचा दूत त्याला त्या ठिकाणी अवतरून सांगतो, भिवू नकोस, घरी जा, तुझ्या घरामध्ये एक महान व्यक्ती जन्माला येणार आहे. आनंदाने हा माणूस घरी येतो. तोपर्यंत पत्नी सुद्धा स्मित हास्य वदनाने त्याचं स्वागत करण्यासाठी हजर. तिने सांगितलं, मला देवदूताचं दर्शन झालेलं आहे, आपल्या घरामध्ये कन्यारत्न लवकरच येणार आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे. हे वृद्ध पती पत्नी एकत्र येतात आणि त्यांच्या संसार वेलीवरती जीवनाच्या उतार वयात एक सुंदर असं कन्यारत्न जन्माला येतं. तिचं नाव आहे पवित्र मरिया. एक्स्ट्रा बिब्लिकल लिटरेचर म्हणजे आपल्या बायबलच्या बाहेर असलेलं जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे. संपूर्ण कथा आज कशासाठी सांगायची की परमेश्वराला काहीच अशक्य नाही असं देवदूताने जे पवित्र मरियेला सांगितलेलं आहे ते आपण पवित्र मरियेच्या बाबतीत सर्वप्रथम खरं ठरलेलं आहे. एवढंच नाही तर आपणा बऱ्याच लोकांच्या बाबतीत ते खरं ठरलेलं आहे. आणि म्हणूनच आज आपण एकूण 4 प्रसंग ह्या ठिकाणी साजरे करत आहोत. पहिला प्रसंग आहे आपल्या नित्य सहाय्यक माता धर्मग्रामाचा वार्षिक उत्सव, की जी पवित्र मरिया नित्य सहाय्यक माता म्हणून नेहमी आपल्याला मदत करत असते. तिचा सन्मान करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. त्यानंतर आपली मुलं फर्स्ट होली कम्युनियन प्रभू येशू ख्रिस्ताला पहिल्यांदाच त्यांच्या हृदयामध्ये घेत आहेत. मोठा सोहळा आपण साजरा करत आहोत. परमेश्वराने ह्या वर्षभरात आपल्यावरती अनंत असे उपकार केलेले आहेत आणि त्यातील एक महत्वाचा उपकार म्हणजे आपल्याला दिलेलं अन्न. ते अन्न घेऊन आज आपण अर्पण घेऊन त्याच्या चरणापाशी आलेलो आहोत. आणि हा सगळ्यांचा कळस प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे की आपल्या तलासरी मिशनला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा पार्श्वभूमीवरती आज हा सोहळा साजरा करत असताना आपली ही जी वाटचाल आहे अपूर्णतेकडून पूर्णतेकडे ती तपासून आपल्याला पाहायची आहे. पवित्र मरिया आपल्यासारखी 4 चौघींसारखी एक स्त्री, हाडा मांसाची स्त्री, तरी देखील आपल्यापेक्षा वेगळी असलेली स्त्री, अपूर्णतेकडून पूर्णतेकडे प्रवास करणारी अशी स्त्री. कमीत कमी 4 प्रसंग आपल्याला ते सांगते. पहिला प्रसंग आजच्या शुभवर्तमानात आलेला की देवदूतांनी संपूर्ण योजना समजून सांगितली. कोणत्याही स्त्री सारखा तिनेच प्रश्न विचारला, हे कसं शक्य आहे. परंतु ज्या वेळेला स्पष्टीकरण देण्यात आलं त्यावेळेला एका परिपूर्ण स्त्रीचं दर्शन त्या ठिकाणी घडलं. पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो. परिपूर्ण स्त्री कशी असते? पवित्र मरियेसारखी, नम्र दासी सारखी. स्वतःच्या योजना कधी कधी गुंडाळून ठेवायच्या असतात. परमेश्वराच्या योजनेला वेग मारण्यासाठी हवा तो त्याग करण्याची तयारी ठेवायची असते. अपूर्णतेकडून परिपूर्णतेकडे. येशू देवळात हरवलेला, कोणत्याही स्त्री सारखी तिच्याही हृदयामध्ये धडकी भरलेली आणि मग तिने खडसावलं आपल्या मुलाला.
बाळा, तू आमच्या बरोबर असं का वागलास? तुझे बाप आणि मी कष्टी होऊन तुझा शोध घेत राहिलो. कोणत्याही अपूर्ण स्त्रीचे हे उद्गार. परंतु त्यानंतर येशू जे बोलला ते तिने आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून दिलं असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ते त्यांना समजलं नाही. अपूर्णतेला कधी कधी काही गोष्टी समजत नाहीत, परंतु जेव्हा माणूस अंतःकरणामध्ये ठेवत असतो, त्यावर मनन चिंतन करत असतो, तेव्हा त्या ठिकाणी परमेश्वराचं प्रकटीकरण होत असतं. म्हणून माऊलीने त्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून दिल्या. किती गोष्टी आपण आपल्या अंतःकरणात ठेवून देऊ शकतो त्याच्यावरती आपली परिपक्वता आणि परिपूर्णता अवलंबून असते. आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. एखादी बातमी आली की संपूर्ण बघायच्या अगोदर, वाचायच्या अगोदर फॉरवर्ड अंतःकरणात ठेवू शकत नाही बघा. किंवा एखादं गुपित आपल्याला कळलेलं आहे, किती काळ आपण ते आपल्या हृदयात ठेवू शकतो त्यावरती आपली परिपक्वता अवलंबून असते. जी व्यक्ती अधीर असते, चटकन सगळ्यांना सांगण्यासाठी आतुरलेली असते, ती परिपक्व आणि परिपूर्ण नसते. अपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करणारी व्यक्ती असते. माऊलीने ह्या गोष्टी अंतःकरणामध्ये ठेवून दिल्या. काना येथे लग्न समय प्रसंग बाका. कोणत्याही अपूर्ण स्त्री सारखी तिने देखील धाव घेतली येशूकडे. त्यांच्याकडे द्राक्षरस संपलेला आहे. कदाचित ओठ थरथरत असतील, आता काय करायचं? परंतु येशूने वर दिलेला नकार देखील तिने झेलला. मोठ्या व्यक्तीचा नकार देखील लाख मोलाचा वाटत असतो माणसाला. तसा तिला वाटला असेल. ती आपल्या मुलाला पूर्णपणे ओळखून होती. म्हणून त्याने ताबडतोब जाऊन चाकरांना सांगितलं, हा जे सांगेल ते करा. माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, त्याच्या इच्छेप्रमाणे करा. मला वाटतं की इथे द्राक्षरस यावा, त्याला कदाचित दुसरा काहीतरी वाटत असेल. जे सांगेल ते करा. एवढी प्रचंड अशी शरणागतीची भावना एका परिपूर्ण व्यक्तीकडूनच आपल्याला पाहायला मिळू शकते. क्रूसाच्या पायथ्याशी उभी असलेली पवित्र मरिया कोणत्याही स्त्रीसारखी धाय मोकलून त्या ठिकाणी कदाचित रडली असेल. दुःखाची तरवार तिच्याही हृदयातून गेली असेल. परंतु निश्चलपणे उभी असलेली पवित्र मरिया त्यानंतर सदेह स्वर्गात घेतली जाते. परिपूर्णतेचा जणू काही कळस. म्हणून ही जी नित्य सहायक माता आपण आज सन्मानित करत आहोत, तिच्या जीवनामधून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत की माझा प्रवास अपूर्णतेकडून अपूर्णतेकडे नव्हे, तर अपूर्णतेकडून परिपूर्णतेच्या दिशेने होणं गरजेचं आहे. दुसऱ्या विषयाकडे आता वळूया. आपली मुलं सफेद वस्त्रामध्ये, हातामध्ये मेणबत्ती घेऊन, धर्मशिक्षणाचे सर्व वर्ग व्यवस्थितपणे पार पाडून, प्रायश्चित्त साक्रामेंत स्वीकारून आता प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंत स्वीकारण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला देखील आपल्या काळातील प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंताची आठवण यावी. नेपोलियन बोनापार्ट ह्यांना कोणीतरी सहज विचारलं की तुमच्या जीवनातील सर्वोत्कृष्ट, सर्वात अविस्मरणीय आनंदाचा प्रसंग कोणता? प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला वाटलं की कदाचित हे सांगतील, अमुक एक युद्ध जिंकलं, अमुक एका राजावरती मी विजय मिळवला, अमुक दिवशी मला पदोन्नती मिळाली, मोठं पद मिळालं, तो दिवस मोठा. परंतु नेपोलियन बोनापार्ट ह्याने काय सांगितलं बघा, ज्या दिवशी मी प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंत स्वीकारलं त्या दिवसासारखा दुसरा दिवस माझ्या जीवनात आला नाही. कारण त्या दिवशी राजांचा राजा माझ्या हृदयात नम्र होऊन आला आणि त्याने मला एक धडा शिकवला. कितीही मोठा हो, नम्रतेचा पदर सोडू नकोस. आणि तो मी आतापर्यंत गिरवत आलेलो आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे. त्याचं कारण भौतिक नाही, आध्यात्मिक आहे. आपली मुलं आज येशूला पहिल्यांदाच आपल्या हृदयात स्वीकारत आहेत.
अपूर्णतेकडून परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल. बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे ती देवाची लेकरं बनलेली आता येशूच्या शरीराचे अवयव बनतील. दृढीकरण साक्रामेंटाद्वारे पवित्र आत्म्याचं मंदिर बनतील. पवित्र त्रैक्य त्यांच्यामध्ये वस्ती करायला लागेल आणि इतर सर्व साक्रामेंटासाठी त्यांची तयारी झालेली असेल. श्रद्धेचा हा सगळा प्रवास माणसाला कुठे घेऊन जात असतो. पहिलं वाचन आपल्याला समजून सांगतं की दोन परस्पर विरुद्ध मनोवृत्तीची माणसं शांतीने जीवन जगायला लागतील. ती परिपूर्णता असेल. मग लांडगा कोकराजवळ बसेल, चित्ता करडाजवळ बसेल, गाय आणि अस्वल एकत्र चरतील, त्यांचे बछडे एकत्र बसतील, छोटं बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थान तुटे बाळ बुबुळाच्या डोळ्याला हात लावील. हे कसं शक्य आहे? केवळ आणि केवळ परमेश्वराच्या उपस्थितीने. मुलांनो, आज तुम्हाला एक नवीन मित्र मिळतोय. तो मित्र असा आहे की तो तुम्हाला कधीच सोडून जाऊ शकत नाही. जगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे ही त्याची काळ्या दगडावरची रेख आहे. जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमतील तिथे मी असणार आहे. आता मिसाला यायचं आणि त्याच्या उपस्थितीचा आस्वाद घ्यायचा. इम्मानुएल म्हणजे देव आम्हा बरोबर हे ज्याचं नाव आहे तो आता तुमच्या बरोबर सदैव असणार आहे. सगळे मित्र सोडून जातील, सगळे नातेवाईक सोडून जातील, हा मित्र कधीच सोडून जाणार नाही. कारण परिपूर्णता त्याच्यामध्ये दडलेली आहे. आता फक्त त्याच्यावरती प्रेम करायचं. संत पाद्रे पियो आणि किती सुंदर म्हटलं बघा. द पर्सन इन whom you fall in love with will decide everything for you. ज्या व्यक्तीच्या प्रेमात तुम्ही पडत असता ती व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाचे निर्णय घेत असते. आणि मग संत पाद्रे पियो म्हणतात, येशूच्या प्रेमात पडा, त्याला तुमच्यासाठी निर्णय घेऊ द्या. त्याचे निर्णय कधीच चुकीचे असू शकत नाही. म्हणून येशू बरोबर एक नवीन नातं आजपासून तुम्ही प्रस्थापित करत आहात. लग्न कार्यामध्ये काय घडतं बघा. सुरुवातीला शब्द असतात, पती पत्नी एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करतात. त्याच्यानंतर भेटवस्तू असतात, एकमेकांना भेटवस्तू देतात. चॉकलेट म्हणा, अंगठी म्हणा, गुलाब म्हणा, साडी म्हणा, शर्ट पीस म्हणा, पुस्तक म्हणा, गिफ्ट. आणि शेवटी शरीराने एकरूप होत असतात. प्रभू शब्द आता आपण ऐकलेला आहे. तिथे देवाने प्रेम व्यक्त केलं. आता लवकरच अर्पण विधी सुरू होईल. त्याची भेट आपल्याला, आपली भेट त्याला. परंतु ह्या सगळ्यांचा कळस आहे कम्युनियन. तो आपल्या शरीरामध्ये, आपण त्याच्या शरीरामध्ये. म्हणून पोप जॉन पॉल दुसरे काय म्हणतात बघा. आपण जेव्हा ख्रिस्त शरीर स्वीकारत असतो तेव्हा निव्वळ आपण येशूला स्वीकारत नाही, येशू आपल्याला स्वीकारतो. येशू सुद्धा आपला स्वीकार करत असतो. ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की माझा येशू आज मला स्वीकारत आहे. त्याचा मित्र म्हणून मला तो कधीच सोडून जाणार नाही. खरा मित्र आहे. विश्वासाच्या वाटेवरती मला चालायचं आहे. कितीही काळे ढग आले तरी तो माझा हात कधीच सोडणार नाही, ह्याची मला गॅरंटी आहे. छोटा मुलगा जत्रेमध्ये फिरत होता आपल्या वडिलांबरोबर. तर वडिलांनी सांगितलं, का रे तुझा हात मला धरू दे. तर मुलाने सांगितलं, नाही डॅडी, माझा हात तुम्ही पकडा, मी तुमचा हात नाही पकडणार. मी जर तुमचा हात पकडला तर कधीतरी तो सुटेल, पण तुम्ही जर माझा हात पकडला तर कधीच सुटणार नाही. मुलांनो, आज काय करायचं? आपला हात येशूच्या हाती द्यायचा आणि त्याला सांगायचं, मला कधीच सोडू नकोस. आणि तो कधीच सोडणार नाही. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. पवित्र आत्मा नंतर पाठवणार आहे तो दृढीकरणाच्या वेळेला. त्यासाठी ही सगळी तयारी. आज आपण आपलं अर्पण घेऊन येत आहोत.
परमेश्वराने जे दिलेलं आहे ते सगळं ह्या ठिकाणी आपण अर्पण करत आहोत ह्या अन्नाच्या रूपाने. लुसियन लेग्रांड नावाचे बायबल पंडित होऊन गेले. त्याने सांगितलं की शेतकऱ्याचा घाम, विद्वानाची शाई आणि रक्तसाक्षांचं रक्त ह्यांची किंमत परमेश्वराच्या नजरेत सारखीच असते. ती किंमत कधी बदलत नाही. कारण शेतकरी अन्न देतो, विद्वान विचार देतो, रक्तसाक्षी प्रेरणा देतो. आणि ह्या तीनही गोष्टी जीवनामध्ये आवश्यक आहेत. म्हणून त्यासाठी मिळणारं अन्न परमेश्वराने दिलेलं आहे. आज ते परमेश्वराच्या पायापाशी आपण ठेवत आहोत. त्याला फक्त एवढंच सांगायचं की फक्त अन्नावरती, भाकरीवरती आम्ही जगत नाही. तुझ्या तोंडून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वचनावरती आम्हाला जगायचं. त्यासाठी प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे अशी भूमिका घ्यायची. दररोजची भाकर मिळावी म्हणून प्रार्थना करत राहायचं. उपाशी लोकांची आठवण करायची. जे आपल्याकडे आहे ते वाटून खायचं. त्याद्वारे परमेश्वराचे गुणगान गात राहायचं. तरासरी मिशनमध्ये मिशनरांनी श्रद्धेचं बीज पेरल्याला आता 100 वर्षे लवकरच पूर्ण होत आहे. ह्या 100 वर्षामधील प्रवास जर तुम्ही बघितला तर अपूर्णतेकडून परिपूर्णतेकडे झालेला हा प्रवास. अजून परिपूर्णता गाठलेली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. थॅड शार्डाईन नावाचे एक विचारवंत होऊन गेले. त्यांनी ओमेगा पॉइंट नावाचा एक विचार मांडला. त्यामागे भावना कशी आहे बघा की चार्ल्स डार्विन यांनी सांगितलं उत्क्रांती. अशा प्रकारे माणूस उत्क्रांत अवस्थेला जाऊन पोहोचलेला आहे. परंतु शेवटी ही उत्क्रांती कुठे घेऊन जाणार आहे माणसाला? आज जे जगामध्ये चाललेलं आहे त्यावरून वाटतं की ही उत्क्रांती आपल्याला परिपूर्णतेकडे घेऊन जात नाही आहे. दिवसेंदिवस माणसाचा ऱ्हास होत चाललेला आहे. पर्यावरणाचा नाश सुरू आहे. माणसाच्या आरोग्याचा नाश सुरू आहे. नवीन नवीन आजार येत आहेत. इतर बऱ्याच गोष्टींचा विनाश सुरू आहे. सोहळेबाजी म्हणा, व्यसनाधीनता म्हणा, वेगवेगळ्या प्रकारची अपूर्णता आपल्या जीवनामध्ये शिरत आहे. पण थॅड शार्डाईन यांनी विचार असा मांडला की ही उत्क्रांती जर तुम्ही मानत असाल तर त्याचा शेवटचा बिंदू प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला ओमेगा बोलतात. ओमेगा हे ग्रीक भाषेतील शेवटचं अक्षर. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला पोहोचायचं आहे. ख्रिस्तामध्ये परिपूर्णता दडलेली आहे. आपल्या तलासरी मिशनमध्ये जे कार्य आपण सुरू ठेवलेलं आहे ते त्या दिशेने वाटचाल करत आहे. आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, आपल्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, भावनिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण झेप घेतलेली आहे. ही झेप घेत असताना विसरायचं नसतं की कधी कधी शांतपणे बसायचं, मागे डोकावून पाहायचं. पोप फ्रान्सिस यांचं सुंदर असं वाक्य आहे, भूतकाळाकडे पाहायचं कृतज्ञतेने, वर्तमान काळाकडे पाहायचं प्रेरणेसाठी आणि भविष्य काळाकडे पाहायचं आशेने. म्हणून इतिहासाचा पाऊल खुणा बघत असतानाच भविष्याचा वेध घेण्यासाठी माणसाने घाबरायचं नाही. मात्र त्यासाठी 6 शब्दांचा मंत्र जो आपल्याला देण्यात आलेला आहे मदर तेरेसाद्वारे, तो आज काळजावरती कोरूया. शांततेचं फळ प्रार्थना, प्रार्थनेचं फळ श्रद्धा, श्रद्धेचं फळ प्रेम, प्रेमाचं फळ सेवा आणि सेवेचं फळ शांती.